नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी बनवणार आहे एक वरईचा पदार्थ। त्यासाठी आता आपण इथं एक पातेलं घेऊया। त्यामध्ये आपण 1 कप वरई घालू आणि आता ही वरई आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतू। आता ही चोळून चोळून वरई स्वच्छ धुवून घ्यायची। ही 3 वेळा ही वरई इथे धुवून घेतलेली आहे। आता ही वरई आपण 6 तासांसाठी भिजत घालूया। आता आपले 6 तास पूर्ण झाले, पाहू शकता तुम्ही। आता यातील पाणी आपण चाळणीच्या सहाय्याने गाळून टाकू। आता पाणी गाळून झाल्यानंतर मिक्सरच्या एका मोठ्या जारमध्ये ही वरई आपण काढून घेऊया। ही वरई आता पाणी घालायचं, या वरईमध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि ही वरई वाटून घ्यायची। आणखी 1-2 चमचे पाणी लागलं तर घालू शकता तुम्ही, कारण वरई पाणी सोक करते। या ठिकाणी मिरची वाटून घ्यायची आपल्याला जाडसर आणि 1 चमचा ही मिरचीची जाडसर पेस्ट आपण या पिठामध्ये घालणार आहोत। ढवळून घ्यायचे, मिक्स करायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालू, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। आता एका बाजूला आपण एक कढई घेऊ, त्याच्यामध्ये एक जाळी ठेवू आणि कढईमध्ये पाणी ओतून देऊ। आणि हे पाणी बॉईल करण्यासाठी ठेवू। एका साईडला कुकरच्या डब्यामध्ये, छोट्या डब्यामध्ये आपण तूप लावून घेऊया। स्प्रेड करून घेऊ सर्व बाजूंनी। आता मगाच्या पिठामध्ये आपण 1 चमचा दही घालू आणि पुन्हा थोडंसं फेटून घेऊ। दही चांगलं मिक्स झालं आता याच्यात इनो 1 सॅचे घालू। आता मात्र थांबायचं नाही, हे मिश्रण फिरवून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने आणि पटकन कुकरच्या डब्यामध्ये, तूप लावलेल्या डब्यामध्ये ओतायचं। आणि लगेच हा डबा आपण वाफवण्यासाठी ठेवूया। कढईवरती झाकण घालू आणि 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घेऊ।
पाहू शकता 20 मिनिटानंतर हा डबा आपण खाली काढून घेऊ. एका बाजूला आपल्याला तेलाचं मोहन करायचं आहे. यासाठी 2 चमचे तूप घालू. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे. आता याच्या कडा सोडवून घेऊ आणि इकडे स्क्वेअर शेपमध्ये पीसेस कट करू. हे पहा, तूप गरम झालंय. पाव चमचा जिरं घातलं आपण आणि ही फोडणी आपण या ढोकळ्यावरती ओतलेली आहे. आता एक अर्धा चमचा साखर आपण याच्यावरती स्प्रेड करूया, किंवा शुगर सिरप जरी तुम्ही घातलं तरी चालेल. साखरेचं पाणी करू. आणि वरून ओलं खोबरं स्प्रेड करून घेऊ. अशा पद्धतीनं आता आपला हा तयार झालाय वरईचा ढोकळा, स्पेशली उपवासासाठी. पिठाची कन्सिस्टन्सी पातळच ठेवायची आहे आणि पीठ बनवताना आपण अर्धा कप पाणी घातलंय, तुम्ही आणखी घालू शकता.